सुप्रभात मैत्रिणींनो, आजच्या योग वर्गामध्ये तुमचं मी स्वागत करते. तयार व्हायचंय. पद्मासन, सहजासन, स्वस्तिकासन किंवा वज्रासनामध्ये बसायचंय. पद्मासन येत नसेल तर साधी मांडी घाला. पद्मासन घालण्याचा प्रयत्न करा. हाताची ध्यानमुद्रा, ज्ञानमुद्रा, तर्जनी आणि अंगठ्याचं टोक टेकवायचे. बाकीची बोटं किंचित वळलेली असणार आहेत. मनगट गुडघ्यावर ठेवून घ्यायचंय. कोपर वाकलेले, एकदम ताट ठेवायचे नाहीये हात. कोपर किंचित वाकलेले. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. आता एक मोठा श्वास घ्या. तितकाच मोठा श्वास सोडा. पुन्हा एकदा एक मोठा श्वास घ्या. तितकाच मोठा श्वास सोडा. आणि आता संथ श्वसन चालू द्या. त्रिवार ओंकार आणि गुरुवंदना म्हणणार आहोत. सांगितल्या पद्धतीने ओंकार म्हणायचा आहे. श्वास घ्या. गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही हात बैठकीच्या शेजारी घ्यायचे. दंडस्थितीत जाणार आहोत. वरचा पाय सरळ करून घ्या. खालचा पाय सरळ करून घ्या. पायांची हालचाल करून घ्यायची आहे. डावा पाय जवळ घ्या. उजवा पाय जवळ घ्या. चवड्यावर येऊन दंडस्थितीत यायचंय. सूर्यनमस्कार पूर्वस्थिती. दोन्ही पाय जुळलेले, गुडघे जुळलेले, दोन्ही हाताचे तळवे जुळवून घ्यायचे. छातीच्या खोवणीमध्ये अंगठा टेकवायचा आहे. बाकीची बोटं 90 अंशाच्या कोनात. दोन्ही कोपर एका सरळ रेषेमध्ये. सूर्यनमस्कारासाठी तयार व्हायचंय. श्वास घेत दोन्ही हात वर न्यायचे. श्वास सोडत कमरेतून खाली वाकायचंय. पुन्हा श्वास घेत कमरेतून सरळ व्हायचंय. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली आणायचंय. सूर्यनमस्कार आपण तुकड्या तुकड्यांमध्ये करणार आहोत. त्यामुळे कोणताही ताण येणार नाहीये, परंतु इलॅस्टिसिटी नक्कीच वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये अजून जास्त कॅलरीज बर्न करू शकतो आपण. करायचंय. 1 2 3 3 2 1. गतीने करणार आहोत. 1 2 3 3 2 1. 1 2 3 3 2 1. अजून 2 वेळा. 1 2 3 3 2 1. आता 5 अंकापर्यंत जाणार आहोत. 1 2 3 4 5 5 4 3 2 1. 1 2 3 4 5 5 4 3 2 1. 1
2 3 4 5 5 4 3 2 1 1 2 3 उजवा मागे न्या पाय 4 5 डावा नंतर मागे नेलाय डावा आधी पुढे आणायचा 5 4 3 2 1 1 2 3 आता डावा मागे न्या डावा उजवा उजवा डावा कमरेतून सरळ दोन्ही हात बाजूने खाली 1 2 3 उजवा डावा डावा उजवा 3 2 1 1 2 3 उजवा डावा डावा उजवा 2 1 1 2 3 4 5 5 4 3 2 1 1 2 3 डावा उजवा उजवा डावा 2 1 आता पुढची आसनं करणार आहोत पुढच्या स्थिती जायचंय 1 2 3 4 5 इथून पुढे जाणार आहोत गुडघे टेकवायचे कंबर मागे खेचायची छाती टेकवायची कपाळ टेकवायचं त्यानंतर भुजंगासनात यायचं पर्वतासनात यायचं डावा पाय पुढे उजवा पाय पुढे इथूनच पुढे परत मागे जायचंय डावा उजवा अष्टांग स्थिती गुडघे टेकवा कंबर मागे खेचा छाती टेकवा कपाळ टेकवा वरती या भुजंगासन डोकं खांदे छाती वरती उचला कोपर सरळ भुजंगासनात पर्वतासन कंबर वरती उचलायची मागे रेटून द्यायची दंड ताणून द्यायचे हनुवटी कंठकुपामध्ये टेकवायची टाचा टेकवायचे पुन्हा प्लँक मध्ये यायचंय डावा पाय पुढे उजवा पाय पुढे ओणवी अवस्था परत करणार आहोत डावा मागे पाय डावा उजवा अष्टांग स्थिती भुजंगासन पर्वतासन उजवा पाय पुढे डावा पाय पुढे परत करणार आहोत उजवा मागे न्या डावा मागे न्या अष्टांग स्थिती भुजंगासन पर्वतासन डावा पाय पुढे उजवा पाय पुढे ओणवी अवस्था पुन्हा करणार आहोत 4 5 6 7 8 9 10 पुन्हा 4 5 6 7 8 9 10 पुन्हा 4 5 6 7 8 9 10 करायचंय 4 5 6 7 8 9 10 4 5 6 7 8 9 10 ओणवी अवस्था पुन्हा करणार आहोत 4 5 प्लँक धरून ठेवा 6 7 8 9 10 ओणवी अवस्था धरून ठेवायची आहे
नॉर्मलाइज युअर ब्रेथ. कमरेतून सरळ व्हा. 2 1. पूर्ण सूर्यनमस्कार करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. करायचंय. 1 2 3 4. पूर्ण सूर्यनमस्कार आता. 5 6 7 8 9 10. पुन्हा 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पुन्हा सुरू करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता हा शेवटचा सूर्यनमस्कार. प्रत्येक स्थितीत थोडा थोडा वेळ थांबायचंय. 1. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. श्वास घेत दोन्ही हात वर न्या. 2 मागे ताणून द्या. मान ताणून द्या. नजर छताकडे. संत श्वसन चालू द्या. आलेला ताण घालवून टाका. श्वास घ्या. श्वास सोडत कमरेतून खाली जा. कमरेतून खाली जायचंय श्वास सोडत. संथ श्वसन चालू द्या. आलेला ताण घालवून टाका. जी काही स्थिती घेतली आहे तिथे स्थिर राहा. श्वास घ्या. श्वास सोडा. आणि आता श्वास सोडा. श्वास घेत कोणताही एक पाय मागे न्या. श्वास घेत डावा पाय मागे. कंबर खाली दाबून द्या. नजर समोर स्थिर. दुसऱ्या पायाचा गुडघा आणि पायाची बोट 90 अंशाच्या कोनामध्ये आली पाहिजे. गुडघा पायांच्या बोटांच्या पुढे जाऊ द्यायचा नाहीये. कंबर खाली दाबायची आहे. मागचा पाय जास्तीत जास्त मागे ताणून द्या. दोन्ही कोपर सरळ. दोन्ही हातांच्या तळव्याजवळ समोरच्या पायाचा तळवा टेकवलेला आहे मी. गुडघा पुढे जात असेल तर पुढे या. दोन्ही हात पायाजवळ आणा. गुडघा पुढे जाऊ देऊ नका. इट विल गिव्ह यू नी इंजुरी. गुडघ्याची इंजुरी होऊ शकते. मागच्या पायाचा गुडघा उचला. नंबर 5 ची अवस्था. श्वास घ्या. श्वास रोकत पुढचा पाय मागे न्या. प्लँक पोझिशन अँड होल्ड. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. समोर नजर समोर स्थिर. आता गुडघे टेकवा. कंबर मागे खेचायची. पुढे जाऊन छाती टेकवायची. कपाळ टेकवायचं. अष्टांग स्थिती. संत श्वसन चालू द्या. धरून ठेवायचंय.
कंबर उचलून ठेवा. आता श्वास सोडा. श्वास घे. डोकं खांदे छातीवरती उचलायची, कोपर सरळ करायची, कंबर खाली दाबून द्यायची आहे. दोन्ही पाय जुळलेले, मान ताणून द्या, नजर छताकडे. नॉर्मल ब्रीदिंग. आता पायाची बोटं टेकवा. श्वास सोडा. श्वास घेत कंबर वरती उचला, मागे रेटून द्या, दंड ताणून द्या, टाचा टेकवा, हनुवटी कंठकुपामध्ये टेकवा. संथ श्वसन चालू द्या. धरून ठेवायचंय, जी काही स्थिती घेतली ती धरून ठेवा. होल्ड. नॉर्मल ब्रीदिंग. उजवा पाय पुढे न्यायचा आहे. पुन्हा प्लँक पोझिशन. उजवा पाय पुढे न्या, कंबर खाली दाबून द्या, नजर समोर स्थित. 10 डावा पाय पुढे, ओणवी अवस्था. डोकं आतमध्ये घ्यायचंय, कपाळ गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे, कमरेतून खाली वाकायचंय. ट्राय टू होल्ड युअर टो. सावधान. श्वास घेत आता कमरेतून सरळ व्हायचंय, मागे जायचंय, मान ताणून द्या, पाठीचा मणका उलटा वाकला जाणार आहे, तिथली मलशुद्धी होणार आहे. नजर छताकडे, दंड ताणून द्या, कोपर सरळ ठेवा. श्वास घ्या. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. सूर्य नमस्कार पूर्व स्थिती. वृक्षासन प्रकार एक करणार आहोत. त्याच्यामध्ये ताण घालवून टाकता येतो. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर आणा, नमस्कार स्थितीत. टाचावरती उचलून घ्या. आलेला ताण वृक्षासनामध्ये घालवून टाका. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. वृक्षासन प्रकार 2. कोणत्याही एका पायाचा तळवा विरुद्ध दिशेच्या मांडीला आणून टेकवायचा आहे. गुडघ्यामध्ये पाय फोल्ड करायचा आहे. एका बिंदूवर लक्ष केंद्रित करा. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर नमस्कार स्थितीत आणा. धरून ठेवा. संथ श्वसन चालू द्या. महत्वाची आसनं करतोय आपण आज. एका बिंदूवर लक्ष केंद्रित केले की तुमचा तोल सांभाळता येणार आहे. तोल सांभाळला जात नसेल तर भिंतीचा आधार घ्या. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली, पाय जागेवर. दुसऱ्या बाजूने करणार आहोत. दुसऱ्या बाजूने करायचंय. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर आणायचे, धरून ठेवायचे. संथ श्वसन चालू द्या. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली, पाय जागेवर. चवड्यावर जाऊन बसणार आहोत तात्काळ. होल्ड युअर नी. गुडघ्यांना धरायचंय, घट्ट मिठी मारायची आहे. पोट दाबलं जाणं अपेक्षित आहे. अतिशय महत्वाचं आसन आहे. इन्शुलिनचा फ्लो रेग्युलर होतो, हार्मोनल इम्बॅलन्स कमी होतो या आसनामुळे. टाचा टेकत नसतील, पायांमध्ये अंतर घ्या, टाचा टेकवा. धरून ठेवायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बैठका टेकवा. पाय समोर पुढे सरळ करून घ्या. दोन्ही पायांची हालचाल करून घ्यायची आहे. पद्मासन घालायचंय किंवा साधी मांडी घाला.
ज्यांना पद्मासन जमत नाहीये त्यांनी प्रयत्न करून बघा, जेवढा वेळ घालता येईल तेवढ्या वेळ पद्मासन घालायचा प्रयत्न करायचा. कळ लागली पाय सोडवायचे, रिलॅक्स करायचे पाय आणि पुन्हा करायचंय. संत श्वसन चालू द्या. उजव्या हाताने डावा गुडघा पकडा, डावा हात वर न्या, उजवीकडे झुका. आता तोच हात मागे द्यायचा आहे, मागची भिंत बघायची आहे. ट्विस्ट युअर बॅक. दुसऱ्या बाजूने डाव्या हाताने उजवा हात उजवा गुडघा पकडायचा आहे, उजवा हात पाठीमागे न्यायचा आहे, डावीकडे झुकायचं आहे. उजवा हात डोक्यावरून न्या, डावीकडे झुकायचंय. आता हात मागे न्या, पुन्हा हात जागेवर. समोर बघायचे, दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, बोट एकमेकात गुंतवून द्या, दंड ताणून द्या, कमरेतून खाली वाका, कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. सावकाश कमरेतून सरळ व्हा. उजव्या गुडघ्याला कपाळ टेकवायचंय किंवा डाव्या गुडघ्याला, कमरेतून खाली वाका. जायचंय खाली अजून. सावकाश वरती या. दुसऱ्या बाजूने करायचंय. बैठकांवर, कमरेवर, तिथल्या स्नायूंवर ताण येणार आहे. जेवढा ताण घेता येईल तेवढा ताण घ्या. सावकाश कमरेतून सरळ व्हा. दोन्ही हात सोडवायचे. उजवा कोपर उजवीकडे नेऊन टेकवा, डावा हात डोक्यावरून उजवीकडे न्या, उजवीकडे झुकायचंय. दुसऱ्या बाजूने डावं कोपर डावीकडे टेकवा, उजवा हात डोक्यावरून न्या. सावकाश हात जागेवर, कमरेतून सरळ व्हायचे. कोणताही एक पाय सरळ करून द्यायचाय. डाव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडलाय मी. उजवा पाय फोल्ड करा, डावा पाय सरळ. डाव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे, उजवा हात डोक्यावरून न्यायचा आहे. डाव्या पायाची बोटं पकडायची. बोटं पकडता येत नसतील, यू कॅन होल्ड युअर नी, होल्ड युअर थाय, ट्राय टू होल्ड युअर अँकल, गो डाऊन अँड होल्ड इट. Get the side stretch and hold. सावकाश सरळ व्हायचंय. उजवा पायाचा गुडघा उचलून घ्या, पायाचा तळवा टेकवा. डावा हात मागे नेऊन टेकवा, उजवा हात वरती, कंबर वरती उचला, वरती रेटून द्या. होल्ड. साइड वॉल बघायची आहे, मागे जायचंय. सावकाश बैठका टेकवा, हात जागेवर. उजव्या हाताने डाव्या हाताने उजव्या पायाचा गोटा पकडायचा आहे. पुन्हा एकदा. आता मी सहज समोरनं पायाची बोटं पकडली, उजव्या हाताने डाव्या पायाची बोटं पकडा. किंचित गुडघा वाकवून पाय वरती उचलून घ्या आणि मग सरळ करा. होल्ड. सावकाश पाय सोडायचा आहे, जागेवर न्यायचा आहे. उजवा हात उजवीकडे टेकून द्या, थोडा मागे न्यायचा हात, कंबर वरती उचलायची, डावा हात वरती उचलायचा, मागे कंबर वरती रेटून द्यायची आहे. साइड वॉल बघायची आहे, हात मागे न्यायचा आहे. होल्ड.
सावकाश बैठका टेकवा, हात जागेवर. पुन्हा एकदा करणार आहोत. डावा हात पाठीमागे टेकवा, उजवा हात वरती. उजवा गुडघा मी फोल्ड केलेला आहे, गुडघा वरती उचलून घ्यायचा. पायाचा तळवा टेकवायचा आहे उजव्या पायाचा. डावा पाय दूर करायचा आहे, उजवा हात वरती. कंबर वरती उचलायची, रेटून द्यायची. साइड वॉल बघायची, हात मागे न्यायचा. सावकाश बैठका टेकवा, हात जागेवर. मांडी आडवी करून घ्यायची उजव्या पायाची. उजवा हात पाठीमागे नेऊन टेकवा, डावा हात वरती. कंबर वरती उचला, हात मागे न्या. होल्ड. सावकाश बैठका खाली टेकवा, हात जागेवर. डाव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे, उजवा हाताने डाव्या पायाची बोटं पकडायची. खाली जायचं. स्ट्रेच. सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय, दोन्ही हात जागेवर. डावा पाय फोल्ड करून घ्या, उजवा पाय सरळ. संत श्वसन चालू द्यायचंय. वाढलेली श्वासाची गती कमी करायची. जी काही स्थिती घेता येईल ती घ्यायची आणि धरून ठेवायची आहे. हळूहळू लवचिकता वाढणार आहे. डाव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे, उजवा हात डोक्यावरून न्या, खाली झुका. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. सावकाश हात जागेवर, कमरेतून सरळ व्हायचंय. डावा हात पाठीमागे नेऊन टेकवा, डावा गुडघा उचलून घ्या, डाव्या पायाचा तळवा जमिनीला टेकवा. डावा हात पाठीमागे, उजवा हात वरती. कंबर वरती उचलायची, मागे रेटून द्यायची. होल्ड. बैठका टेकवा, हात जागेवर. पुन्हा एकदा करणार आहोत. मांडी आडवी करून घ्यायची, उजवा हात पाठीमागे नेऊन टेकवा, डावा हात वरती. कंबर वरती उचला, मागे रेटून द्या. सावकाश हात जागेवर, बैठका खाली टेकून घ्या. पुन्हा एकदा उजव्या हाताने डाव्या पायाची मांडी पकडायची आहे, डावा हात डोक्यावरून उजव्या पायाची बोटं पकडायची आहे. खाली जायचंय. होल्ड. अजून खाली जाण्याचा प्रयत्न करा. गुडघ्याला कान टेकवण्याचा प्रयत्न करा. सावकाश वरती या. डावा गुडघा उचलून घ्या, उजव्या पायाचं बोट पकडायचंय डाव्या हाताने. उजव्या हाताने डाव्या पायाचा गोटा पकडून घ्या. किंचित गुडघा वाकवायचा, पाय वरती उचलून घ्यायचा आणि मग पाय सरळ करायचा. होल्ड. होल्ड. जेवढा पाय जवळ घेता येईल तेवढा जवळ घ्यायचा आहे. पुन्हा पाय जागेवर. डावा हात पाठीमागे नेऊन टेकवा, पाठीमागे नेऊन टेकवायचा आहे बैठकीच्या पाठीमागे. उजवा हात डोक्याच्या वर. डावा गुडघा मी फोल्ड केलेला आहे, उजवा पाय माझा सरळ आहे बाजूला. कंबर वरती उचला, रेटून दे मागे. हात मागे न्यायचा आहे, कंबर वरती रेटून द्यायची आहे. साइड वॉल बघायची आहे. कंबर खाली टेकवा, हात जागेवर. उजवा हात पाठीमागे न्या, डावा हात वरती. डावा गुडघा उचलून घ्यायचा आहे, कंबर वरती उचला, वरती रेटून द्या, हात मागे न्या.
सावकाश बैठका खाली टेकवा, हात जागेवर, दोन्ही गुडघ्यांमध्ये पाय किंचित फोल्ड करून घ्यायचे, 45 अंशाचा कोन. दोन्ही हात बैठकांच्या बाजूला टेकवायचे, कंबर वरती उचलून द्यायची आहे, वरती रेटून द्यायची. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. श्वास सोडत बैठका टेकवा. श्वास घेत दोन्ही हात वरती न्यायचे, समोर जायचे. कमरेतून खाली जा, पायांची स्थिती तीच ठेवायची आहे. पुन्हा सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय. दोन्ही हात पाठीमागे टेकवायचे, बोटांची दिशा समोरच्या दिशेने, कंबर वरती उचलायची आहे, रेटून द्यायची आहे. होल्ड. बैठका खाली टेकवा, समोर बघायचे. उजवा हात डाव्या पायाच्या पलीकडे आणून टेकवा, मागची भिंत बघा. सरळ व्हायचंय, हात जागेवर, डावा हात उजव्या गुडघ्याच्या पलीकडे न्या, मागची भिंत बघा. हात जागेवर, सरळ समोर बघायचंय. उजवा पाय सरळ, डावा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. उजवा हात वरती उचला, डाव्या गुडघ्याच्या पलीकडे आणा. डावा पायाचा गोटा किंवा गुडघा पकडून घ्या. उजवा हात डाव्या गुडघ्याच्या पलीकडे आणून अडकवलाय आणि मी उजव्या पायाचा गुडघा पकडलाय. डावा हात पाठीमागे न्यायचा, मागची भिंत बघायची. मान सरळ करून घ्या, हात जागेवर घ्या. डावा पाय मी फोल्ड केलेला आहे, उजवा पाय समोर आहे. डाव्या हाताने उजव्या पायाची बोटं पकडायची आहेत. उजव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडा. पुन्हा एकदा पाय वरती उचलून घ्या. डोक्यावरून हात न्यायचा आहे अँड होल्ड. पुन्हा सावकाश पाय जागेवर आणायचा आहे. पुन्हा एकदा मी डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे उजवा हात अडकवलाय. उजव्या गुडघ्याच्या पलीकडे आता मनगट अडकवून दिलंय आणि हाताची बोटं पायाच्या खाली, पोटरीच्या खाली. डावा हात पाठीमागे न्या. पोट दाबलं जाणं अपेक्षित आहे. जेवढं तुम्ही पोट दाबाल तेवढी तुम्हाला चांगली स्थिती घेता येणार आहे. मागची भिंत बघायची. सावकाश मान सरळ करा, हात सोडवून घ्या, दोन्ही हात जागेवर आणा. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. डावा पाय सरळ करून घ्यायचा आहे. उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा आहे. डावा हात गुडघ्याच्या पलीकडे अडकवा. उजवा हात पाठीमागून लपेटून घ्या. मागची भिंत बघा. मान सरळ, हात जागेवर. डाव्या हाताने मी उजव्या पायाचा गोटा पकडलाय. उजव्या हाताने डाव्या पायाचा बोटं पकडली आहे. डोक्यावरून हात न्यायचा आहे, पाय वरती उचलून घ्यायचा आहे. स्ट्रेच. सावकाश पाय जागेवर. पुन्हा एकदा कोपर अडकवा डाव्या गुडघ्याच्या पलीकडे. डावा पायाचा गोटा पकडा किंवा गुडघा पकडा. मनगट अडकवा. हाताची बोटं पोटरीच्या खाली न्या. उजवा हात पाठीमागे. मागची भिंत बघा.
सावकाश मान सरळ, दोन्ही हात जागेवर. उजवा पाय गुडघ्यात फोल्ड केलेला आहे. उजवा हात गुडघ्याच्या खालून न्यायचा, समोर झुकायचंय. उजवा हात गुडघ्याच्या खालून न्यायचा, समोर झुकायचंय. मागे हात नेलाय. डाव्या हाताने दोन्ही हातांची बोट एकमेकात पकडायची, मागची भिंत बघायची. साइड पोस्चरने मी दाखवतीये. उजवा गुडघा मी फोल्ड केलेला आहे, खांदे खाली नेले. उजव्या गुडघ्या खालून उजवा हात पाठीमागे नेला, डावा हाताने हात पाठीमागे नेला. दोन्ही हातांची बोट मागे नेऊन गुंतवायची आहे. आता हे येत नसेल तर नॅपकिन किंवा टॉवेल घेऊन पण हात पकडले तरी चालतील. कमरेतून सरळ व्हायचा प्रयत्न करायचा. खांदे मागे खेचून घ्या अँड होल्ड. सावकाश हात सोडवायचे, हात जागेवर. गुडघा सरळ करा. डावा गुडघा फोल्ड करा. डावा हात डाव्या गुडघ्याच्या खालून मागे न्या. बोट एकमेकात मागे पकडून घ्यायची आहे. खांदे मागे खेचायचे, मागची भिंत बघायची. ओपन युअर चेस्ट, स्ट्रेच युअर शोल्डर बिहाइंड. मान सरळ, हात जागेवर. सावकाश श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर न्या. दोन्ही पाय सरळ करून घ्या. श्वास सोडत कमरेतून खाली जा. पश्चिमोत्तानासन. जी काय स्थिती घेता येईल तेवढी स्थिती घ्या. स्थिर राहा. संत श्वसन चालू द्या. हातांनी पायाची बोटं पकडायची आहे. शक्य नसल्यास गुडघा पकडा, घोटा पकडा. कमरेतून खाली जा. स्थिर रहा. श्वास घेत सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय. दोन्ही कोपर उजवीकडे आणून टेकवायची आहेत, कोणत्याही एका बाजूला. पायांची स्थिती तीच. डावा पाय गुडघ्यात फोल्ड करून घेतलाय. उजवा पाय सरळ. उजव्या बाजूला दोन्ही हातांचे कोपर आणून टेकवलेत. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. डाव्या हाताने मी उजव्या पायाचं बोट पकडलंय. दोन्ही कोपर साईडला आणून टेकवलेत उजव्या बाजूला. डाव्या हाताने उजव्या पायाचं बोट पकडलंय. कंबर वरती उचलून घेतली. होल्ड. कंबर वरती उचलून घ्यायची आहे. सावकाश कंबर बैठका खाली टेकवा. कमरेतून सरळ व्हा. डावा पाय सरळ करा. उजवा पाय फोल्ड करायचा आहे. दुसऱ्या बाजूने करणार आहोत. उजवा पाय मी गुडघ्यात फोल्ड केलाय आणि डावीकडे दोन्ही कोपर आणून टेकवले. उजव्या हाताने डाव्या पायाची बोटं पकडली आहेत. शक्य नसेल घोटा पकडा किंवा गुडघा पकडा. असा पकडला तरी चालणार आहे. प्रयत्न करायचा आहे. डावं कोपर मी टेकवलेलं आहे. बैठका उचलायच्या आहेत अँड होल्ड. धरून ठेवायचंय. सावकाश बैठका खाली टेकवा. पाय जागेवर घ्या. हात जागेवर न्या. दोन्ही गुडघे 45 अंशाच्या कोनामध्ये. पुन्हा एकदा दोन्ही गुडघे 45 अंशाच्या कोनात. दोन्ही कोपर टेकून घ्यायचे. मान ताणून द्यायची आहे. बैठका टेकलेल्या, कोपर टेकलेले. छाती वरती उचलायची आहे. छाती वरती उचलायची आहे. टाळू टेकवा. छाती वरती उचलून घ्या. टाळू टेकवा किंवा डोकं टेकवा. लिफ्ट युअर चेस्ट. होल्ड फॉर अ व्हाईल. आणि सावकाश आता डोकं पुन्हा वरती उचला. छाती उचला.
पुन्हा एकदा कोपर टेकलेले जमिनीला, कंबर वरती उचलून घ्या अँड होल्ड. मान ताणून द्या, धरून ठेवायचे. दंडांमध्ये बळकटी निर्माण होण्यासाठी मदत होते या आसनामुळे. सावकाश बैठका खाली टेकवून घ्यायचे. कोपर टेकलेले, उजवा घोटा डाव्या गुडघ्यावर टेकवा. कोपर टेकवून घ्या, बैठका वरती उचला, धरून ठेवा. कंबर वरती उचला, बैठका उचला, होल्ड. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. आता ज्यांना हे जमत नाहीये त्यांनी हात टेकून हाताचे तळवे टेकवायचे. ज्यांना कोपर टेकवून जमत नाहीये त्यांनी हातांचे तळवे टेकवा, कोपर सरळ करा, उजवा घोटा डाव्या गुडघ्यावर घ्या. अजून इंटेन्सिटी, अजून लवचिकता वाढवण्याकरता किंवा अजून स्नायू बळकट होण्याकरता पुढची स्थिती घ्यायची ही. कोपर टेकवायचे, घोटा डाव्या गुडघ्यावर टेकवायचा, बैठका उचलायच्या. जी स्थिती ज्या स्थितीमध्ये तुम्हाला जमणार आहे त्या स्थितीमध्ये करा आणि धरून ठेवा. सावकाश बैठका जागेवर, पाय जागेवर घ्यायचा आहे. दुसऱ्या बाजूने डावा पायाचा घोटा उजव्या गुडघ्यावर टेकवायचा आहे, कोपर टेकवायचे, बैठका उचला, वरती रेटून द्या, कंबर वरती रेटून द्या अँड होल्ड. ज्यांना कोपर टेकून जमत नसेल त्यांनी हाताचा तळवा टेकवा, कोपर सरळ करा आणि कंबर वरती उचला. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. सावकाश बैठका खाली टेकवा, पाय जागेवर, कोपर सरळ करून कोपरामध्ये हात सरळ करून घ्यायचे. ओपन युअर चेस्ट, स्ट्रेच युअर शोल्डर बिहाइंड, स्ट्रेच युअर नेक, धरून ठेवायचे. सावकाश जो काही ताण आलाय खांद्यांवर तो घालवून टाकायचा. सरळ व्हायचंय. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या खाली पाय पकडायचे, बैठका टेकवायच्या आहेत, पाऊल वरती उचलायचे, धरून ठेवायचे. पुढे जाऊन आपल्याला पूर्ण द्रोणासन करण्यासाठी ह्या स्थितीचा उपयोग होणार आहे. ओपन युअर चेस्ट, स्ट्रेच युअर शोल्डर बिहाइंड, पाठीचा मणका ताठ, गुडघ्यांमध्ये पाय फोल्ड केलेले, जास्तीत जास्त जवळ आणा पाय, पाऊल वरती अजून उचलून घ्या अँड होल्ड. तोलात्मक आसने, तोल जाण्याची शक्यता आहे. पुन्हा उठायचं आहे, करायचंय. गुडघे 90 अंशाच्या कोनामध्ये धरून ठेवा. सावकाश पाय जागेवर, पायांचे तळवे टेकून घ्या, दोन्ही हातांचे तळवे टेकून घ्या. स्ट्रेच युअर शोल्डर, स्ट्रेच युअर शोल्डर बिहाइंड. डावा हाताचा तळवा मागे टेकवा, उजव्या हाताचा तळवा अजून मागे नेऊन टेकवा. हाताची बोटं मागच्या दिशेने, कंबर वरती उचला, वरती रेटून द्या, धरून ठेवा. आता फक्त डावा हात पाठीमागे टेकवा, उजवा हात वरती उचला, कंबर वरती उचला, मागे रेटून वरती रेटून द्या, हात मागे न्या. सावकाश हात जागेवर, बैठका खाली टेकवा, उजवा हात पाठीमागे टेकवा, डावा हात वर, कंबर वरती उचला, वरती रेटून द्या. पुन्हा बैठका जागेवर टेकवा, हात जागेवर. पुन्हा एकदा पद्मासनात यायचे. पद्मासन, सहजासन, स्वस्तिकासन किंवा वज्रासन. ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्यांनी वज्रासन करायचं नाहीये. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. जो काही खांद्यांवर ताण आलाय तो घालवायचा आहे. आपल्याला मान ताणून द्या,
हनुवटी कंठकुपामध्ये टेकवा. पुन्हा एकदा मान ताणून द्या. हनुवटी कंठकुपामध्ये टेकवा. साईडला मान वाकवायची. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती करायची. कोपर एका सरळ रेषेमध्ये दोन्ही. हनुवटीच्या खाली दोन्ही हातांची बोटं टेकवायची. कोपर वरती उचलून घ्यायचे. मान ताणून द्यायची. सावकाश सोडायचंय. दोन्ही हात डोक्याच्या वर, बोट एकमेकात गुंतवा. डोक्यावर दोन्ही हात टेकवून द्या. हनुवटी कंठकुपामध्ये टेकवा. पाठीचा मणका ताठ, सरळ बसायचंय. हनुवटी कंठकुपामध्ये टेकवा. आता दोन्ही हातांचं वजन डोक्यावर टेकवून द्या. पाठीचा जो मणका जिथून सुरू होतो त्या ठिकाणी मानेच्या मागे ताण येणार आहे. तिथलं हलकं दुखणं कमी होणार आहे. सावकाश हात जागेवर घ्यायचे. हात उचलून घ्या. हात जागेवर. मान उजवीकडे वाकवायची आहे. उजवा हात डाव्या कानावर आणून टेकवा. मानेच्या डाव्या बाजूला ताण येईल. अनुभूती घ्यायची ते ताणाची. जेवढा ताण घेता येईल तेवढा ताण घ्यायचा आहे. सावकाश हात जागेवर. मान सरळ. डावा हात उजव्या कानावर टेकवा. हाताचं संपूर्ण वजन डोक्यावर टेकून द्यायचंय. तेवढा जास्त ताण तुम्हाला मिळणार आहे. जेवढा ताण सहन करता येईल तेवढा ताण घेण्याचा प्रयत्न करा. धरून ठेवा. संत श्वसन चालू द्या. हात जागेवर. मान सरळ. मानेचे चक्र करणार आहोत. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. पुन्हा एकदा समोरून मान डावीकडे, मागे, उजवीकडून समोर, विरुद्ध दिशेने. उजवीकडून मागे, डावीकडून समोर, मान सरळ. पुन्हा एकदा समोर वाकवा. डावीकडून मागे, उजवीकडून समोर, रिव्हर्स, विरुद्ध दिशेने करा. अजून एकदा करायचंय शेवटचं. समोर मान वाकवा. गोल चक्र करायचंय मानेचं. विरुद्ध दिशेने, मान सरळ. जबड्याच्या हालचाली करणार आहोत. मान ताणून द्यायची आहे आणि जबडा उघडून वरती खेचायचा आहे. मानेचे स्नायू वरती खेचून घ्यायचे. खाली दाबायचे नाहीयेत. वरती खेचून घ्यायचे. आ करायचा आणि वरती खेचायचे. उजवीकडे बघा आणि पुन्हा हीच हालचाल करा. डावीकडे बघायचंय. पुन्हा समोर बघायचंय. दोन्ही हाताच्या बोटांनी कपाळावर दाबत मध्यभागा पकडणं, बाजूला न्यायचा हात. पुन्हा मध्यभागापासून दाबत बाजूला न्या. पुन्हा एकदा हाताच्या बोटांनी दाबत मध्यभागापासून बाजूला न्यायचे बोट. अंगठा भुवईच्या कोपरावर टेकवायचा आहे. ज्या ठिकाणी मेंदूला कनेक्ट होणाऱ्या नसा जातात. अलगद दाब द्यायचा आहे. खूप जोरात दाब द्यायचा नाहीये. अंगठा दाबायचा आहे. 3 वेळा गोल फिरवायचे. 1 2 3. रिव्हर्स. 1 2 3. हातांची बोटं केसांच्या काठाने दाबत यायची आहेत. केसांच्या काठाने दाबत या. कानाच्या मागच्या नसा दाबा. कानाच्या मागच्या नसा ज्या मेंदूशी कनेक्टेड असतात त्या दाबायच्या आहेत. त्यानंतर मानेच्या मागचा मणका दाबायचा आहे.
खांदे दाबायचे. होल्ड युअर शोल्डर्स. खांदे धरायचे दोन्ही हातांच्या तळव्यांनी. कोपर समोर आणायचे. रोल युअर हँड्स. रोल युअर शोल्डर्स. 2 3 4 5. जेव्हा तुमच्या खांद्यावर ताण येतो तेव्हा तुम्ही मानेच्या हालचाली करायच्या आहेत, आणि जेव्हा तुम्हाला मानेवर ताण येतो तेव्हा तुम्ही खांद्याच्या हालचाली करायच्या आहेत. पुन्हा रिव्हर्स. 1 2 3 4 5. रिव्हर्स. 1 2. मेक अ बिग सर्कल. मोठं वर्तुळ करायचंय. 3 4 5. प्राणायामासाठी तयार होणार आहोत. त्याकरता आधी शवासनामध्ये एक छोटीशी विश्रांती घ्यायची. दोन्ही पाय सरळ करून घ्यायची. पायाची बोटं समोर ताणून द्या. आतमध्ये खेचून घ्या. समोर ताणून द्या. आतमध्ये खेचून घ्या. घोट्याचं चक्र करा विरुद्ध दिशेने. कोपर टेकवायचे. पाठ टेकवायची आहे. डोकं टेकवायचे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर घ्यायचंय. पायाची बोटं बाहेरच्या दिशेने, टाचा आतल्या दिशेने. हातांचे तळवे छताच्या दिशेने, बोटं आतून वळलेली. हात शरीरापासून किंचित दूर. मान सोयीस्कररित्या कलती करून घ्या. डोळे अलगद मिटून घ्या. शरीराचा जास्तीत जास्त भाग जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. आता जिथे जिथे ताण जाणवतोय तिथे तिथे मनाने जायचंय. तो ताण घालवून टाकायचा आहे. शिथिलता आणायची आहे. पुढे जाऊन आपल्याला प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे. त्याकरता कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती घ्यायची आहे. पायाची बोटं, गोटा, गुडघा इथे मनाने जा. तिथले स्नायू ढिले सोडा. ताण घालवून टाका. शिथिलता आणा. पोटऱ्यांचे स्नायू ढिले सोडायचेत. मांड्यांचे स्नायू ढिले सोडायचेत. तिथे मनाने जाऊन तिथला ताण घालवून टाकायचा आहे. शिथिलता आणायची. बैठकांचे स्नायू ढिले सोडा. कमरेचे स्नायू ढिले सोडा. तिथे मनाने जाऊन तिथला ताण घालवून टाका. शिथिलता आणा. पाठीचा प्रत्येक मणका जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. पाठीचे स्नायू ढिले सोडा. खांद्यांचे स्नायू ढिले सोडा. सूचनांकडे लक्ष द्यायचंय. खांद्यांचे स्नायू ढिले सोडायचे. ताण घालवून टाकायचा. शिथिलता आणायची. मनाने जाऊन प्रत्येक अवयवाचं दर्शन घ्यायचंय. ताण घालवायचा. शिथिलता आणायची. हाताची बोट, मनगट, कोपर, दंड इथे मनाने जा. तिथला ताण घालवून टाका. शिथिलता आणा. पोटाचे, छातीचे स्नायू ढिले सोडा. ताण घालवून टाका. संपूर्ण शरीर आता शिथिल झालेलं आहे. चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करायचंय. कपाळाचे स्नायू ढिले सोडा. भुवयांवरचा ताण घालवून टाका. दात एकमेकावर अलगद आणून टेकवा. आता जिभेवर नकळत ताण आलेला असतो तो घालवून टाकायचा आहे. जबड्याचे, गालाचे स्नायू तुम्हाला ढिले सोडता येणार आहेत. बिबुडांवरचा ताण घालवून टाकायचा आहे. मनामध्ये येणाऱ्या विचारांना दूर लोटून द्या. आता संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. मनामधल्या येणाऱ्या विचारांना दूर लोटून द्यायचंय. श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. एक मोठा श्वास घ्या. तितकाच मोठा श्वास सोडा. पुन्हा एकदा एक मोठा श्वास घ्या. येणाऱ्या थंड श्वासाची अनुभूती घ्या. तितकाच मोठा श्वास सोडा. जाणाऱ्या गरम श्वासाची अनुभूती घ्या. येणाऱ्या श्वासाबरोबर या विश्वातील चैतन्य शक्ती तुम्ही आतमध्ये सामावून घेतात अशी कल्पना करा. जाणाऱ्या श्वासाबरोबर ताण, आजार, काळजा दूर जात आहे अशी कल्पना करा.
आता संथ श्वसन चालू द्या. श्वास घेतला की पोट वरती जाणारे, श्वास सोडला की पोट खाली जाणारे. श्वासामुळे होणाऱ्या या हालचालींवर लक्ष केंद्रित करा. संथ श्वसन चालू द्या. श्वासावर लक्ष केंद्रित करा. स्वस्थ, रिलॅक्स. सावधान. शवासन सोडणार आहोत. मान सरळ करा. दोन्ही हात जवळ घ्या. दोन्ही पाय जुळवून घ्या. प्राणायामाकरता बैठक स्थितीत येऊन बसा. कोपर टेकवा. डोकं उचला, खांदे उचला, छाती उचला. पद्मासन, सहजासन, स्वस्तिकासन किंवा वज्रासनात येऊन बसायचे. कपालभाती प्राणायाम करणार आहोत. हाताची द्रोण मुद्रा करायची आहे. हाताचा खोलगट भाग गुडघ्यावर नेऊन टेकवायचा आहे. कोपर सरळ, पाठीचा कणा ताठ. कपालभाती प्राणायाम करताना शरीराची हालचाल होता कामा नये. श्वास घ्यायचा, पोटाने धक्का मारत श्वास बाहेर सोडायचा. स्ट्रोक मारायचे आणि त्याची गती वाढवत जायची, कमी करत जायची. श्वास घ्या आणि श्वास पोटाने धक्का मारत बाहेर सोडा. याप्रमाणे श्वास बाहेर सोडायचा आहे. बाकी शरीराची हालचाल होता कामा नये. दोन्ही हात गुडघ्यावर अडकवून घ्यायचे द्रोण मुद्रा करून. सुरू करायचंय. श्वास घ्या. 1 मिनिटाचं एक आवर्तन करणार आहोत. सोडायचंय श्वास, पोटाने धक्का मारायचा आहे. पहिलं आवर्तन थांबवायचं आहे. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. संत श्वसन चालू द्या. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना या प्राणायामाचा अतिशय उपयोग होतो. बाकी सगळ्यांनाच उपयोग होतो, पण वजन कमी करण्यामध्ये सुद्धा या प्राणायामाचा खूप चांगला उपयोग करता येतो. पोट कमी होण्यासाठी मदत होते. भूक क्षमते. आपल्याला योग्य जेवढं अन्न आहे त्याचीच गरज, तेवढीच अन्न घेण्याची मानसिकता तयार होते यामुळे. त्याचबरोबर लंग्स कॅपॅसिटी वाढते. श्वसन मार्ग स्वच्छ होतो. दुसरं आवर्तन करणार आहोत. तयार व्हायचंय. सुरू करा.
दुसरं आवर्तन थांबवायचंय. संत श्वसन चालू द्यायचंय. वाढलेली श्वासाची गती कमी करायची आहे. तिसऱ्या आवर्तनाकरता तयार व्हायचंय. सुरुवातीला 3च आवर्तनं करायची कपालभातीची. हळूहळू तुम्ही ती वाढवत दिवसभरात ना तुम्ही आवर्तनं वाढवूनही केली तरी चालणार आहेत. संत श्वसन चालू द्या आणि तिसऱ्या आवर्तनाकरता तयार व्हायचंय. श्वास घ्या आणि सुरू करा. संत श्वसन चालू द्या. थांबवायचे तिसरं आवर्तन. हाताची ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करून घ्या. हाताची ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा. मनगट गुडघ्यावर, कोपर किंचित वाकलेले, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. पतंजली ऋषींची प्रार्थना म्हणणार आहोत आणि एकादश ओंकार. सगळ्या प्रार्थना मी ग्रुपवर शेअर केलेल्या आहेत. येत नसतील तर त्या बघायच्या आहेत, पाठ करायच्या आहेत. सुरू करणार आहोत. पतंजली ऋषींची प्रार्थना स्पष्ट, शुद्ध, मोठ्या आवाजात प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मनं शरीरस्य न च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. एकादश ओंकार. श्वास घ्या. सांगितल्या पद्धतीने ओंकार म्हणायचा आहे.
शांती पठन. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. सावकाश दोन्ही हातांचे तळवे डोळ्यावर आणून टेकवा. डोळ्यांची उघडझाप करून घ्या. बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करून घ्या. दोन्ही हात जागेवर. शरणागत मुद्रा करणार आहोत. श्वास घेत दोन्ही हात बाजूने डोक्याच्या वर नमस्कार स्थितीत आणा. कमरेतून खाली जा. या विश्वनियंत्रक शक्तीला शरण जाण्याची भावना मनामध्ये ठेवायची आहे. उद्याच्या योगाभ्यासासाठी प्रेरणा घ्यायची आहे. श्वास घेत कमरेतून सरळ. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. वरचा पाय सरळ करून घ्या. खालचा पाय सरळ करून घ्या. दोन्ही पायांची हालचाल करून घ्या. पायाची बोटं समोर ताणून द्या. आतमध्ये खेचून घ्या. समोर ताणून द्या. आतमध्ये खेचून घ्या. डावा पाय जवळ, उजवा पाय जवळ. चवड्यावर येऊन दंडस्थितीत यायचंय. वृक्षासन करणार आहोत. प्रकार 1. श्वास घेत डोक्याच्या वर नमस्कार स्थितीत दोन्ही हात आणायचे. टाचा वरती उचलून घ्यायचाय. जो काही थोडाफार ताण शिल्लक राहिला असेल तो वरच्या दिशेने घालवून टाकायचाय. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. वर्गविराम. हायड्रेट राहा. भरपूर पाणी प्या. शुद्ध सात्विक अन्न आहार घ्या. आणि तुम्हाला संपूर्ण दिवसाकरता भरपूर शुभेच्छा.